मम्मी आमच्या दोघींचं आता कन्यापूजन करणार आहे, कारण अधिक महिन्यात कन्यापूजन पण करतात. तर आता मम्मी दिव्याचं कन्यापूजन करते. पप्पा मम्मीला आरतीचं ताट द्या ते. काय बाबा, एक एक माणूस लय खुश आहे. थांब बाळ, तिथेच राहू तिथे. आज सगळ्यांचंच पूजन झालं नाही मम्मी? होय, योग चांगलाय. हो ना. जावाई झालं, भाचं झालं, कन्यापूजन झालं. गिफ्ट दे. दिव्याचं गिफ्ट, दिव्याला बर्थडे साठी गिफ्ट, परत कन्यापूजन साठी गिफ्ट, अधिक महिन्यासाठी गिफ्ट. पप्पा तुम्ही पण या की. कानातलं कुठं मम्मी, तू सरप्राईज रिव्हील करायला लागलीस. केलंसच. हा, खोटं कानातलंय. थांबा एक मिनिट मम्मी, फोटो काढते. हे दीदीने गिफ्ट दिलंय बर्थडे साठी. पप्पा तुमचं सरप्राईज रिव्हील करा आता दिव्यासाठी. हे तुझं आमच्याकडून राहिलेलं बर्थडे गिफ्ट आणि कन्यापूजन त्यातच मानून घ्यायचं. काय दिलं मस्त, मला जे पाहिजे होतं ते भेटलंय. हो ना. हो, माझी चॉईस आहे. थँक्यू. नक्की आवडलं. हो, मस्त. मम्मी पप्पांना थँक्यू बोल, चॉईस तर माझी. थँक्यू मम्मी पप्पा. पप्पा तिने थँक्यू म्हटलं. दीदी जा आता, तुझे मम्मी कन्यापूजन करू दे. दिव्याच्या वेळेस मी व्हिडिओ बनवला, माझे दिव्या व्हिडिओ बनवले, त्यात कधी व्हिडिओग्राफर आहे. नाही, पाय असे करू ना. आम्ही का करतो कन्यापूजन? अधिक महिन्यात कन्यापूजन केलेलं चांगलं असते, त्यामुळं मम्मी पप्पांच्या घरातली लक्ष्मी करत राहते. मुलगीचं लग्न झालं असलं तरी, मुलगीचं झालं असलं तरी पण ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांनी अवश्य म्हणजे अधिक महिन्यात कन्यापूजन करा. हा, म्हणजे तू सांग, जर कोणी असं व्हिडिओ बघितला ना तर कन्यापूजन करणे हे म्हणजे चांगलं आहे. कन्या म्हणजे ही घरची लक्ष्मी असते, आणि कोणते म्हणजे कुठल्या पण घरात जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा त्या घरात साक्षात लक्ष्मीच ती असते. त्यामुळे कन्यापूजन हे अधिक महिन्यात करणं चांगलं. आणि आज तरी आमचा सगळा दुग्ध शर्करा योग झालाय. अधिक वाण झालं, कन्यापूजन झालं. धन्यवाद. मंडळ आभारी आहे, मंडळ आभारी आहे. ते दिलं की तुला मगाशी. तर अशा पद्धतीने आमचं कन्यापूजन सेलिब्रेट झालंय. सगळं सेमच डेकोरेशन आहे, कारण सगळं एकाच दिवशी आले. आम्हाला सुट्टी नसल्यामुळे आम्ही अधिक महिन्यात आधी नाही येऊ शकलो, आता आलोय. तर तुम्हाला हा आमचा कन्यापूजनाचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. बाय. ओके बाय.